सन्माननीय योगेशजी पाटील, तुम्हाला यायचं आहे, तुमच्या शुभ हस्ते आपण एक सत्कार करूयात. अनेक साऱ्या मान्यवरांचा सन्मान ज्यांनी केला त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करू. या व्यासपीठाला लाभत असलेले आमचे प्रमुख पाहुणे आणि त्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा मान नक्कीच आपण देत आहोत. ज्याने अनेक साऱ्या मान्यवरांचा सन्मान केला, आता त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफ्याज पाहायला मिळाला, ज्या मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर ट्रॉफ्या या स्पर्धेला देण्यात आला. दादा, तुमचंही लाख मुलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. तुमचंही आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय की दान धर्मामध्ये ज्या गोष्टी आपण या स्पर्धेला तुम्ही वाटप केल्या, खऱ्या अर्थाने हा वाटप नव्हता तर हा माणुसकीचा भाग होता आणि तो भाग खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सो तुम्हालाही सद्बुद्धी येऊ दे आणि त्यानंतर तुमच्या हातून अशा सगळ्या गोष्टी आपण क्रिकेट स्पर्धेमध्ये हव्या असतात त्या होऊ दे अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळले त्या खेळाडूंना हायलाईट करण्याचं काम नक्की ज्या व्यक्तीने केलं, खऱ्या अर्थाने ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीला 2 दिवस चांगलं कार्य करताना तुम्ही बघितलं. सो आपण करूयात मॉडर्न टेनिस क्रिकेटचा सन्मान. या व्यासपीठावरती विराजमान असलेले खऱ्या अर्थाने आमचे पाहुणे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. अनेक वर्षे मित्रांनो या चेहऱ्याने स्ट्रगल केलं आहे, कारण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये उंच पातळी गाठणं, एखाद्या नदीसारखा प्रवास करणं आणि तो प्रवास सुखादी करणं अशी ओळख राहणारे ओमसाई MTCचे फाउंडर रोशन फराड यांचं आपण स्वागत करत आहोत. सुंदर वाहिनी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं घरामध्ये कार्य असलं तर आवर्जून त्यांना बोला, त्या कार्यक्रमाला हायलाईट करण्याचं ते काम जरूर त्या ठिकाणी करतील. त्यानंतर आपण विनंती करूयात, आमच्या आवाजाची काळजी घेणारे, प्रेक्षकांपर्यंत अनेक सारे संगीत पोहोचवणारे, सकाळच्या 17 तर संध्याकाळच्या 17 अगदी बिझी रुटीन असणारे आमचे पिंपलादेवी साऊंड सर्व्हिसचे मेंबर्स यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. तुमचंही चांगलं कार्य राहिलं, चांगली संगीत तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली गेली. सो आपण स्वागत करत आहोत पिंपलादेवी साऊंड सर्व्हिसचे मेंबर्स, त्यांचं आपण स्वागत करत आहोत. सन्मान्य दिगंबर कालन यांना आपण विनंती करूयात की तुम्ही या, तुमचं आम्ही या मंचावरती सहर्ष स्वागत करणार आहोत. खरं तर स्वागत करण्याची वेळ आता आली आहे, सन्मानही आपण करू. ज्याने इंटरनेटची सेवा पुरवली हर्षलजी पालकरी यांना आपण नक्कीच आमंत्रित करूया. हे थेट प्रक्षेपण जरूर MTCने पोचवलं गेलं, परंतु त्यासाठी जी इंटरनेट सेवा हर्षल दादांनी पोचवली त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. जरूर त्यांच्या कपालावरती चंद्रकोर आहे. लगेच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आठवण होईल, कारण या व्यासपीठावरती सुंदर प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यानंतर आपण अशा व्यक्तीला या ठिकाणी इन्व्हाइट करूया, मनोजी ठाकूर, कारण यांचं मोठं श्रेय आहे. जेव्हा जेव्हा RM11 सोनारपाडा या नावाने जेव्हा या क्रीडांगणावरती स्पर्धा भरवतात तेव्हा खऱ्या अर्थाने दादांची मुख्य उपस्थिती लाभते आणि त्या मुख्य उपस्थितीतून जेवढे या स्पर्धेला बॉल लागतात ते त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच बघितल्यात, ते बॉल त्यांनी पुरवले गेले. सो आपण त्यांना विनंती करूयात की या तुमचाही सन्मान या ठिकाणी करू, कारण भरपूर स्पर्धा या. पंकज केने यांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करावात. दिगंबर काळन साहेब यांचा सन्मान आपण करूयात. मित्रांनो, या चेहऱ्याने जो हेदुटणे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला त्याचे बिग सपोर्टर आहेत, कारण हेदुटणे संघाला कधी त्यांचा पाठिंबा असतो, पाठबळ असणारा हा व्यक्तिमत्व आणि एखाद्या टीम मागे खंबीर उभं राहणं दिगंबर काळन साहेबांची खऱ्या अर्थाने ही ओळख आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दादा, असाच सपोर्ट हेदुटणे संघावरती राहू द्या, जेणेकरून तुमच्या नेतृत्वाखाली जेव्हा हा संघ खेळेल तेव्हा तुमच्या आठवणींना अजून
पुढे नेण्याचं काम ते करतील, कारण तुमच्या माध्यमातून जो त्यांना सपोर्ट होतो तो सपोर्ट असाच निरंतर राहू दे आणि सातत्य हे या टीमचं राहावं अशी आपण सदिच्छा व्यक्त करूयात. दादांचा आपण या ठिकाणी सन्मान पाहिला. त्यानंतर आपण सन्मान करूयात एक विशेष सन्मान, जे दोन व्यक्ती आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये अंपायर्स नसले तर कोणत्या प्रकारची स्पर्धा होऊ शकत नाही, आणि क्रिकेटचे दैवत म्हणून ज्यांना आपण मानतो असे आमचे दोन लाडके अंपायर निरंजनजी सावंत साहेबांना सरांना विनंती करूयात की या तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निरंजनजी सावंत साहेब आणि बालाजी बोई साहेब यांचं या ठिकाणी सुंदर कार्य आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने जेव्हा क्रिकेट सुरू असतो तेव्हा आम्ही त्यांना सर संबोधत असतो, परंतु क्रिकेट संपल्यानंतर साहेब म्हणणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण क्रिकेटची सोपी व्याख्या आहे की अंपायरच्या डिसिजनवरती सहमती देणं म्हणजे क्रिकेट. सो या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी, क्रिकेटला चालना मिळण्यासाठी अंपायर्स महत्त्वाचे असतात. सो आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. थँक्यू निरंजनजी सावंत सर की तुम्ही या स्पर्धेला तुमचा मोलाचा सहकार्य लाभवला. त्यानंतर आपण बाला सरांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा सुंदर आपण डिसिजन मैदानाच्या आतमध्ये बघितली. सो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर आपण सन्मान करूयात ज्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही ऐकला, जवळच असलेला हिदुटणे गाव, त्यांचा संघ आज विजय झाला. परंतु ह्या चेहऱ्यामागे भरपूर सारे स्ट्रगल आहेत. अनेक वर्ष करण काळेंनीही सोसले. समालोचन करत असताना अनेक सारे अप अँड डाऊन्स त्याच्या वाटेला आले, परंतु कोणत्याही प्रकारचा त्याच्यासमोर अडथळा आला तर ते आवर्जून त्या अडथळ्यांना सामोरं जात असतात. असा एक व्यक्तिमत्व ज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात मृदुंगापासून झाली. बोटांच्या जादूने मृदुंग ते चांगले वाजवत असतात. वारकरी संप्रदायाला बिलॉंग करणारे, परंतु समालोचन क्षेत्रामध्ये आधी आपल्या गावाचं नाव त्याच्यानंतर माझं नाव म्हणजे आधी गावाला प्राधान्य देणारा हा तंत्रशुद्ध मराठीचा हेदुटणे गावातील सुंदर आवाज करण काळन यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. हा असा व्यक्तिमत्व जसा समुद्र असतो, भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही, असा असलेला हा व्यक्तिमत्व करण काळन आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. आणि एक सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप सुंदर समालोचन ज्यांच्या शुभवाणीमधून आपण ऐकलं. खरं तर गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट त्यांनी केलेली आहे, खूप सुंदर गायक आहेत आणि आज समालोचन क्षेत्रामधले उभरते सितारे भाग्यश्री म्हात्रे, संजयजी केणे साहेब यांच्या शुभस्य आपण त्यांचाही सन्मान करूयात. आर ट्रॉफी स्वर्गीय राकेशजी सुरेश म्हात्रे व स्वर्गीय ऋषिकेश राजाराम केणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तुम्हाला 8व्या पर्वामध्ये पाहायला मिळाली. ज्यांचा योगदान या स्पर्धेसाठी आहे त्या प्रत्येकाचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत आणि आपल्या योगदानाबद्दल RM11 क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाची सूत्र भाग्यश्री म्हात्रे यांच्या हातामध्ये सुपूर्द करेन. आणि जी आपल्याला पायी दिंडी पाहायला मिळते, वैकुंठवासी हरिभक्त पारायण संत सावराम महाराज पायी दिंडी सोहळा जो आपल्याला डोंबिवली ते आळंदी पाहायला मिळतो आणि त्या पालखी सोहळ्यासाठी खूप मोलाचं सहकार्य उद्योगपती मुरलीधर शेठ म्हात्रे यांचंही असं मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आणि त्या पालखी सोहळ्याला तुमचं नेहमीच सहकार्य असतं, त्यासाठी या क्रीडा स्पर्धेच्या मंचावरती आपला सन्मान करण्यात येईल.
धन्यवाद मित्रांनो. 8व्या पर्वामध्ये तुम्ही जे प्रेम या स्पर्धेला दिलं असाच प्रेम तुम्ही 9व्या पर्वामध्ये जरूर द्याल अशी आपण आशा अपेक्षा बाळगूया. 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी या क्रिकेटच्या परिपटलावरती अनुभवल्या, परंतु विजय त्याचाच झाला ज्याने संघर्ष केला. संघर्षातून अनेक रस्ते जात असतात, परंतु संघर्षाच्या वाटेला जात असताना अनेक साऱ्या गोष्टी आपल्या समोर अडथळ्याच्या स्वरूपात येतात. मग ते अडथळे सावरून हेदूटने हा संघ पुढे सरकला आणि या 8व्या पर्वातला चॅम्पियन संघ मित्रांनो तुम्हाला मिळाला गेला. तर आपण आता मेन जे बक्षीस वितरण आहे ते आपण या ठिकाणी करूयात. अनेक साऱ्या मान्यवरांनी भेट देऊन ज्या वस्तू स्वरूपामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचं वितरण करण्याची आता मित्रांनो वेळ आली आहे. आपण आधी सामनावीरचा पुरस्कार देऊयात. शेवटची मॅच होती आणि या शेवटच्या मॅचमध्ये संघ समोर असताना उंबारली ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुंदर कामगिरी झाली. तब्बल मेगा फायनलच्या मॅचमध्ये 21 धावा ज्याच्या बॅटमधून आपण बघितला गेला. रोहित ठरलाय शेवटच्या मॅचचा सामनावीर. सो रोहितने यायचंय मॅन ऑफ द मॅचसाठी. सन्माननीय आनंद जाधव यांच्या शुभ हस्ते आपण तो पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. तर विनंती करेन दोन्ही संघ विनंती करेन की दोन्ही संघ आमच्या समोर या जेणेकरून काहीसा वेळ आपलाही वाचेल. विनंती करेन टीम गावदेवी उंबारली आणि हेदूटने तुमचे सगळे प्रतिनिधी अगदी आमच्या व्यासपीठात समोर या. चला विनंती करेन आपण रोहितला देत आहोत. क्रिकेटमध्ये या गोष्टी भरपूर आपण पाहत आहोत, परंतु पहा या शेवटच्या मॅचचा सामनावीर हा रोहित म्हात्रे जरूर होता. त्याच्या बॅटमध्ये 21 धावा बनल्या गेल्या, परंतु त्याने ही ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे ती म्हणजे हर्षदला. सो हर्षद यायचंय या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. दोघे तेवढेच हकदार आहेत. सो आपण ही ट्रॉफी रोहितने डेडिकेट हर्षदला केली. सो आपण आता दोघांशी चर्चा करू, हरकत नाहीये. आता 2 चर्चा करण्यासाठी आपल्याला खेळाडू मिळालेत. 2 शब्द का होईना, परंतु या 8व्या पर्वामध्ये आपण 2 असे खेळाडू पाहिले ज्यांनी मेगा फायनलसाठी आपल्या टीमला वाचवण्यासाठी खूप काही केलं. दोघांनी थांबा. मान्यवरांना विनंती करू की व्यासपीठावरती पहा. रोहित म्हात्रे नावातच सगळं काही आहे, कारण जेव्हा तो बॅटिंगला होता तेव्हा मी तीच उपमा केली की रोहित शर्मा जशी बॅटिंग करतो तशी तुझी बॅटिंग पाहायला मिळाली आणि जवळपास तुझी बॉडी लँग्वेज बघितली तर सेम रोहित शर्मासारखीच आहे. काय वाटतं 21 धावा बनल्या गेल्या, समोर संघ उंबारली. कालच्या दिवसामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य राहिलं. तुझ्या बॅटमधून 21 धावसंख्या बनल्या, मग कसं वाटतं आता मॅन ऑफ द मॅच तुला मिळाली, तू डेडिकेट हर्षदला गेली. सध्या माझा परफॉर्मन्स पण खूप डीम आहे, म्हणजे बॅटिंग लाईन होत नव्हती आणि त्याच कारणात मी निघत पण नव्हतो लास्टच्या मॅचला. प्रशांतला आणि करणलाच काढणार होतो. तर ते बोलले त्यांचा विश्वास होता की नाही तू खेळ, बॅटिंग करशील. त्या हिशोबात मी खेळलो, माझा परफॉर्मन्स मी दिला आणि हर्षद प्रत्येक मॅचमध्ये बॉलिंग चांगली टाकली त्यांनी आणि असंच करत राहा आणि विजय प्राप्त व्हावा त्याला. थँक्यू हर्षद, तुला डेडिकेट केली आहे. तुझी बॉलिंग चांगली राहिली, विश्वास ठेवला, म्हणजेच दुसऱ्या स्पर्धेमध्ये तूही या गोष्टी चांगल्या करशील की जो विश्वास ठेवला टीमने की तुला तुझी बॉलिंग चांगली राहिली त्याच्यामुळे तुला ती ट्रॉफी डेडिकेट केली. काय वाटतं? काय नाही, प्रेशर मी कधी घेतच नाही. अगोदर घ्यायचो, खूप मॅचेस पण घालवल्या, तरी पण टीमने सपोर्ट केला मला, म्हणून मी त्यांचा धन्यवाद करतो. ना मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेट हा बुद्धिबळाच्या खेळासारखा असतो, जिथे एक प्यादा तुमच्या राजाला चेकमेट देऊ शकतो. तशा प्रकारे आज तू ठरला. थँक्यू. हे 2 शब्द तुमचे अमूल्य होते. सो आपण अजून काहीसे पारितोषिक आहेत ते आपण देऊन या ठिकाणी सन्मानित करू. जगदीश जोमा भंडारी यांच्याकडनं जे 500चं कॅश प्राईज आहे, दादांना विनंती करू की या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करू. हा होता हर्षद या सामन्याचा सामनावीर. चला खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. विनंती करेन ज्या चेअर्स तुमच्यासाठी लावलेल्या आहेत त्या चेअर्सवरती कृपया करून तुम्ही आसन ग्रहण करा. दोन्ही संघ गावदेवी उंबारली आणि टीम हेदूटने. तर विनंती करेन की दोन्ही संघ जे आज प्रबल दावेदार ठरले या 8व्या पर्वामध्ये, या 2 संघांचा खेळ हा वाखाणण्याजोगे राहिला, कारण त्यांची कारकिर्दी, त्याची कामगिरी, गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आणि गावासाठी ज्या परिपक्वतेने क्रिकेट तुम्ही खेळता आणि त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खरं तर तुमचा काम चांगला राहिला. सो विनंती करेन आता की दोन्ही संघ गावदेवी उंबारली तुम्ही एकामेकासमोर विराजमान व्हा. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळा हा पूर्ण करणार आहोत. मुख्य बक्षीस वितरण सोहळा आपण कंप्लीट करूयात. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफ्या जर आपण बघितल्या
तर स्वर्गीय द्वारकानाथ कृष्णा केने यांच्या स्मरणार्थ दिव्यांश पंकज केने यांच्याकडून ते मिळालेलं आहे. त्यानंतर शूज श्री सुखदेव मोहन ठाकूर ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिले. आणि त्याच्यानंतर आपण पाहिले तर उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट आहे ती बॅट संजू स्पोर्ट्स आणि बंटी वालिलकर यांच्या माध्यमातून दिली गेली. आपण सुरुवातीला या ठिकाणी देऊया पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देऊया, ज्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली असेल त्याला आपण नक्कीच हा पारितोषिक या ठिकाणी वितरण करणार आहोत. ज्याने अनेक साऱ्या धावसंख्या आपल्या टीमसाठी रोखल्या गेल्या. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटची ही ट्रॉफी आम्हाला लाभली गेली आहे. स्वर्गीय द्वारकानाथ कृष्णा केने यांच्या स्मरणार्थ दिव्यांश पंकज केने यांनी दिलेली ट्रॉफी. आणि त्यानंतर आपण शूजसुद्धा या ठिकाणी या पारितोषिकासाठी बघत आहोत. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये खूप सुंदर फिल्डिंग ज्याची राहिली आणि या स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी जे त्याचं कार्य राहिलं ते कार्यकुशल पाहून ती कार्यकृतीची खरं तर सुंदर फिल्डिंग पाहून या ठिकाणी आपण देत आहोत तो म्हणजेच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पारितोषिक हेतुटणे संघाचा खऱ्या अर्थाने ज्याने खूप सुंदर फिल्डिंग केली गेली प्रशांत कुंभारकर ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. प्रशांतची खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी त्याने झेल जो अडवला गेला ना अगदी कौतुकास्पद होता. आणि प्रशांतला आपण त्या हक्कासाठी आपण या ठिकाणी बोलवलं. आज प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना द्यावी लागतील. मनोज ठाकूर यांना आपण विनंती करूया, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक वितरण करणार आहोत. मनोज ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक वितरण करूयात. शूज श्री संदीप भरत म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळायला गेले. आणि जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय द्वारकानाथ कृष्णा केने यांच्या स्मरणार्थ कुमार दिव्यांश पंकज केने यांच्याकडून ती मिळाली गेली. प्रशांत थोडीशी चर्चा करूयात का, कारण सध्या हंगामाला आता या वर्षाचा हंगाम आता संपेल मग दुसरा हंगाम आता येईल. 2023 मधली तुझी कामगिरी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी तुला चूज केलं गेलं. तुझी फिल्डिंग ही चांगली राहिली, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना अगदी बॅकफुटला असताना संघ हेदुटणे तेव्हा दयाळूने ती मॅच काढली, त्यामध्ये तुझंही चांगलं कार्य राहिलं. काय वाटतं तुझ्या टीमबद्दल, तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? टीमबद्दल तर बोलायचं तर सर्व प्लेयर चांगलेच खेळतात, फक्त जर थोडा प्रेशरमध्ये खेळतात. जे नवीन यंग पोरं आहेत ना ते जास्त प्रेशरमध्ये खेळतात. मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही बिंदास केला. प्रेशर तर हे प्रत्येक याच्यावर असतं, माझ्यावर पण असतं, रोहितवर असतं, सर्व प्रेशर असतोच. तुम्ही बिंदास प्रिमाइंडमध्ये गेलाल, कोण आज आहे ते उद्या कोण बोलणार नाही, तुम्हाला कोण बोलत पण नाही टीममध्ये. एकदम प्रिमाइंडमध्ये केला हीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू. खरं तर प्रशांतचे सुंदर वाक्य. आणि क्रिकेटमध्ये तेच असतं की क्रिकेटमध्ये टोचणं बोसणे सुरूच राहतं, परंतु जे प्रेक्षक मागून खेळाडूंना टोचतात ना त्यांना माझी एकच विनंती आहे की कधीतरी तुम्ही स्वतः मैदानामध्ये उतरून पहा की खरा क्रिकेट काय असतो. आपण आता त्यानंतर देऊयात ज्या ठिकाणी ट्रॉफी आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी त्याने या स्पर्धेमध्ये दिली गेली आहे. स्वर्गीय द्वारकानाथ कृष्णा केने यांच्या माध्यमातून सुद्धा ही दुसरी ट्रॉफीसुद्धा आपण त्यांच्याच माध्यमातून बघितली. शूजसुद्धा याच पोस्टसाठी नक्कीच आहेत. ज्या पोस्टवरती जो खेळाडू येईल त्याला आपण हे शूजसुद्धा देऊयात. सन्माननीय राजेश म्हात्रे यांना आपण विनंती करूयात की या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्या शुभ असते. तसेच योगेशजी पाटील यांना सुद्धा आपण विनंती करूयात. योगेश पाटील आणि राजेश म्हात्रे या दोघांनी या तुमच्या हातून हा बक्षीस वितरण नक्कीच आपण करूयात, जेणेकरून खेळाडूला सुद्धा एक वेगळी भरारी मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरूर तुम्ही खरं पुढे नेतात, परंतु आज या क्रिकेट खेळाला पुढे नेण्यासाठी तुम्ही आले. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या गोलंदाजाच्या नावावरती राहिले तब्बल 8 विकेट. आपण खूप सुंदररित्या त्याची बॉलिंग बघितली आणि सध्या तरी कॅल्क्युलेट आता दोन्ही टीमने केलं असेल की कोणाच्या नावावरती 8 विकेट आहेत. तर पुन्हा एकदा हा पारितोषिक खऱ्या अर्थाने त्याच गावामध्ये जातोय ज्या गावामधला क्रिकेटचा खेळ हा परिपक्व आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघितला, ज्याच्यावरती 8 नावावरती विकेट त्याच्या राहिले. पहिल्या मॅचमध्ये तब्बल 4 विकेट त्यांनी घेतले गेले. तो ठरलाय अविनाश कळन या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पहिल्या मॅचमध्ये तब्बल 4 विकेट, 4च धावा 2 षटकामध्ये खर्च केला. अगदी डॉमिनेट करणारी त्याची बॉलिंग पाहिली आणि त्याला पारितोषिक भरपूर होती. तब्बल 3 विकेटसाठी 15,000 रुपयाचं पारितोषिक, जो आज कालच्या दिवसामध्ये या गावामध्ये वरदान हा बैल नवीन आला. तो ही 50-50 नंबरचा बैल तुम्हाला पाहायला मिळाला. सन्माननीय परेश शेठ भंडारी आणि देवास परेश भंडारी यांची ती नवीन खरेदी.
आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक सुद्धा होतं. सो आपण सध्या बघितलं गेलं ते म्हणजेच गोलंदाज अविनाशला बेस्ट बॉलरचा हा पारितोषिक उचलताना. त्यानंतर आपण वितरण करणार आहोत ज्यांचा संघर्ष सुंदर राहिला, परंतु संघर्षातून पुढे जात असताना त्यांच्या समोर एक मोठी भिंत आली. ती भिंत कसली तर हिमांशू 11 हेदुटणे या टीमची खूप कालच्या दिवसामध्ये चांगला एक सन्मान आपण आधी कंप्लीट करूया. बाबासो आलेकर आणि किरण शिंदे हे दोन मान्यवर या ठिकाणी आले असतील तर या तुमचा सन्मान या ठिकाणी आपण करू. बाबासो आलेकर आणि किरण शिंदे यांना आपण व्यासपीठावरती येण्यासाठी आपण नक्कीच इन्व्हाइट करूया. विनंती करेन बाबासो आलेकर आणि आमचे शिंदे साहेब. आमचे आलेकर साहेब आणि शिंदे साहेब यांना विनंती करूयात की या मंचावरती तुमचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. दरम्यान आपण चर्चा करत होतो त्या मान्यवरांचा सन्मान आपण करूयात. शेवटच्या मॅचमध्ये ज्यांना हार पत्करावी लागली, परंतु या हारीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही भरपूर काही जिंकले. कालच्या दिवसामध्ये ज्यांचा संघर्ष खूप सुंदर राहिला, गावदेवीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या टीमवरती राहिला आहे आणि अनेक साऱ्या ग्रामस्थ मंडळीचा प्रेम ज्या टीमवरती राहतोय. गावदेवी उंबारली संघ रनरअप संघ या स्पर्धेतला ठरला. सो आपण विनंती करूयात राजकुमार अँड फॅन टीम की सगळे खेळाडू या आणि तुमच्या दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला ही उचलायची आहे. भास्करचा संघर्ष काल पाहिला, प्रेमचा वेग पाहिला, त्यानंतर राजकुमारची कॅप्टनशिप तुम्ही पाहिली, सोमनाथचा अटॅकही तुम्ही बघितला आणि त्याच कारणास्तव आपण देत आहोत दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. आणि ती देण्यासाठी मुरलीधर म्हात्रे यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे जे सर्व मान्यवर आहेत त्यांना विनंती करूयात की हा मोलाचा वाटा उंबारली संघ उचलतोय. सर्व मान्यवर आमचे विनंती करतोय की या बक्षीस वितरणामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी व्हा. हा दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जरूर उंबारली संघ उचलतोय, परंतु एका अपयशाने मित्रांनो काही बिघडत नाही. सिनेमामध्ये सुपर डुपर हिट राहणार अमिताभ बच्चन सुद्धा 10 मूव्या फेल झाल्यानंतर त्यांनी 11व्या मूवीनंतर कधी मागे वळून बघितलं नाही. कारण हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हार पराजय या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला बाबरावा लागतो. सो आपण देत आहोत या ठिकाणी उंबारली संघाला. जरूर त्यांना चेअरअप आपण करूयात. येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहावा, राजकुमार यांची कॅप्टनशिपही चांगली राहावी, त्याच्यानंतर सगळ्यांचं जे श्रेय आहे ते श्रेय असंच राहावं अशी आपण गावदेवी चरणी प्रार्थना करूया. मला गावदेवी माते की नेहमी आशीर्वाद असो. बाबू भोईर कुठेही मॅच असली तरी ते पाहण्यासाठी जात असतात. म्हणजे ज्येष्ठ वरिष्ठ या सगळ्यांची साथ या टीमला लाभली आहे. आज हेदुटणे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. या हेदुटणे संघाला पुरस्कृत केलं गेलंय ते म्हणजेच सन्माननीय सोन्याची काळन यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्या संघाने खऱ्या अर्थाने आज खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला. आता जाऊया उत्कृष्ट फलंदाज या बक्षिसाकडे. ही ट्रॉफी आम्हाला खरं तर त्यांनीच पुरस्कृत केली गेली, ज्यांच्या माध्यमातून 2 ट्रॉफी आपण बघितल्या गेल्या. स्वर्गीय द्वारकानाथ कृष्णा केने यांच्या स्मरणार्थ दिव्यांश पंकज केने यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण पाहणार आहोत. आणि संजू स्पोर्ट्स बंटी वालिलकर यांच्या माध्यमातून एक सुंदर बॅट आहे, ती बॅटी या ठिकाणी आणायची आहे, ज्या बॅटमधून आपण धावा बनवतो आणि ज्या बॅटने आपल्याला ओळख दिली आहे. सो जी बॅट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, सन्माननीय पंकजी केने यांना ट्रॉफीसाठी आपण इन्व्हाइट करूया. आणि ही बॅट आपण पाहतात संजू स्पोर्ट्स बंटी वालिलकर यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला या स्पर्धेमध्ये देण्यात आली. सो थँक्यू दादा, तुम्ही हे बक्षीस आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभवलं गेलं. तर आपण देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा हा पारितोषिक. तब्बल खूप चांगला संघर्ष राहिला. ज्या बॅट्समनच्या नावावरती तब्बल 39 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता विचार पडला असेल की हेदुटणे की उंबारली, कारण 2 बक्षिसं तर हेदुटणे गावामध्ये गेल्यात, परंतु खरा दावेदार बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी ठरला. त्याला देण्यात येईल ही सुंदर संजू स्पोर्ट्सची बॅट. तब्बल त्याच्या नावावरती राहिला 39 धावा. कालचा दिवस ज्याने अक्षरशः गाजवला, सिनियर प्रेम भोई ठरलाय या स्पर्धेतला
बेस्ट बॅट्समन ऑफ द टोर्नामेंट. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. प्रेम पोस्टसाठी होते, गेले प्रेम, हरकत नाहीये. या एक खेळाडू नक्कीच आपण ही बॅट या ठिकाणी वितरण करणार आहोत. ज्यांच्या बॅटमधून निघाला 39 धाबा, सिनियर प्रेम भोईर, जो आपल्या ठाण्यासाठी सुद्धा रिप्रेझेंट तुम्हाला कधी होताना पाहायला मिळतो, त्याला आपण हे पारितोषिक नक्कीच वितरण केलं. त्यानंतर आपण एक पारितोषिक शेवटला ठेवू, कारण त्याची मजा काय अलगच असते. सो आपण एक पारितोषिक मागे ठेवू. त्याच्या अगोदर एक मुख्य पारितोषिक आपण देऊयात. आजच्या दिवसामधला संघर्ष मित्रांनो आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या टीम हिमांशू 11 हेतुटण्यासाठी. आणि यायचं आहे सर्व टीमचे मेंबर्स, आणि तुमच्या पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी तुम्ही घेऊन जायचं आहे. काय सुंदर संघर्ष, काय ॲक्युरन्सी, काय फ्रिक्वेन्सी, सगळ्याच खेळाडूंचं मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलं. आणि त्या मोलाचा वाटा उचलण्यासाठी आम्ही सर्वच खेळाडूंना या ठिकाणी बोलवत आहोत. ज्याने पुरस्कृत हा संघ केला आहे मित्रांनो, त्यांचंही आपण करूया कौतुक, कारण ज्या कौतुकास्पद गोष्टी असतात त्या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. जरा जोरदार टाळ्याने बक्षीस वितरण. आपले सर्वच मान्यवर, जे मान्यवर सर्वच आहेत, त्यांना आपण विनंती करूयात की सर्वच मान्यवर या पारितोषिकाला. इंद्रजित कालन, दिगंबर कालन आणि फुलचंद्र कालन यांना आपण सगळ्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करूया. तसेच धनाजी कालन, किशोर भंडारी जे 40+ खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात. आणि आमचे सर्वच मान्यवर यांना आपण विनंती करूयात या पहिल्या क्रमांकाच्या पोस्टसाठी, जो आज खरा दावेदार ठरला. संघ हिमांशू 11 हेदुटणे आणि तकदीरजी कालन यांचा नेहमी पाठबळ या संघाला राहिला आहे. आणि जे या संघाचे पुरस्कर्ते प्रशांतजी काळन यांचं सुद्धा आपण स्वागत करू, कारण त्यांच्या माध्यमातून हा संघ आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला. सो त्यांचंही आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. असाच आशीर्वाद राहो, असाच क्रिकेटचा परिपक्व खेळ तुमच्या टीम्सला लाभो, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी गावदेवी माते की. या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्या प्रेमाखातीर या ठिकाणी भरवल्या गेल्या. स्पेशल आपण कौतुक करूया धीरज म्हात्रे यांचं. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या सगळ्यांनी कार्य केलं, मग त्याच्यामध्ये सगळेच जे आमचे कमिटी मेंबर आहेत त्यांचं श्रेय या ठिकाणी लाभतं. कारण जर अशा देखण्या स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोर 2 दिवसाच्या एवढ्या मोठ्या पद्धतीने होत असतील, तर येणाऱ्या काळामध्ये इथे 4 या 5 दिवसाच्या स्पर्धा होण्यासाठी सुद्धा कधी धीरज म्हात्रे सज्ज असतील. कारण हे 8वं पर्व संपलं. 8व्या पर्वातला आपल्याला चॅम्पियन संघ या ठिकाणी पाहायला मिळाला, तो म्हणजेच हेदुटणे संघ. थँक्यू, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग जरूर घेतला, परंतु त्या सहभागाचे तुम्ही मित्रांनो साक्षीदार आहात. अरे हां, आपण घेतलं नाही तर स्पेशली तुझा ओपिनियन आपल्याला घ्यायचा होता, परंतु काहीशी घाया होती, त्या कारणाचं आपण घेतलं नाही. तुम्ही टीमचे कॅप्टन आहात, बेस्ट बॉलर ऑफ द टोर्नामेंटची तुम्हाला ट्रॉफी मिळाली. काय वाटतं टीमला कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करता? मॅनेज म्हणजे प्रत्येकाला प्रेमाने सांगून म्हणजे सांगत असं त्यांना. आणि म्हणजे खेळायला काय सर्वजण लहान लहान मुलं असतात, छोटे मोठे ऐकतात, असं काही नाही. कधी कधी कोणाला राग पण येतो, राग ते येणारच. राग नाही आल्याशिवाय मजा पण नाही क्रिकेटमध्ये. नाही, राग येणं ते कोणावरती येणं हे पण डिपेंडेबल असतं. तुम्ही कॅप्टन आहात, जसा एखादा किल्ल्याचा सरसेनापती असतं, त्याचे इन्स्ट्रक्शन आपल्याला पाळावं लागतात. तू एक कॅप्टन आहेस. पहिली मॅच ज्याप्रमाणे आपण पाहिली गेली तर वळवली गेली दयालूने, त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया तुझ्या मनामध्ये काय? तो तर बॅटिंग करतोच. म्हणजे 3-4 मागे इंटरा झाल्या, संघाची प्रॅक्टिस कमी होती, त्याच्यामुळे आम्हाला 2-3 50 रन पण नाही झाले. म्हणजे आता प्रॅक्टिस कशी खेळता रेग्युलर, म्हणजे चांगली प्रॅक्टिस झाली आहे. त्यामध्ये आकाश सिडून गावचा पॅकर होता, त्याने आमच्या 2 एंट्री टाकलेल्या. आम्हाला पण वाईट वाटलं का पॅकरची एंट्री जर 47 रन नाही झाले तर वाईटच वाटणार ना कधी पण. नाही, पण जो विश्वास आहे, मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं आहे की तुमचा सराव होत नव्हता, मग तुम्ही भाल संघाला फोन करायचे की प्रॅक्टिस होण्यासाठी आपण थोड्याफार का होईना परंतु ओव्हरच्या मॅचेस खेळू, तुम्ही त्यांच्यासोबत सराव करायचे. पण आता काय प्लॅनिंग आहे की कोणत्या एखाद्या अशा प्रतिनिधीला की तुमच्याकडनं ज्या अशा अपेक्षा तो ठेवेल आणि तो तुमच्या अशा अपेक्षा पूर्ण करणार आहे? तकदीर दादा कालन त्यापेक्षा सर्व पूर्ण करतात. आम्हाला कधी कुठे जायची गरज पण नाही, वेल पण नाही जास्त करून. सो नक्कीच हे ओपिनियन होतं टीमच्या कॅप्टनचे. आपण तकदीरजी कालन यांचं सुद्धा
आपण आभार व्यक्त करूयात की ज्या संघाला त्यांनी जे टी शर्ट पुरस्कृत केल्यात त्यांचंही आपण सहर्ष स्वागत. जे 2 सन्मान आपण बाकी ठेवले होते ते आता करूयात. आमचे बाबासो आलेकर आणि किरणजी शिंदे या 2 मान्यवरांना आपण विनंती करूयात, जी एवन जोडी आहेत, जे मेन स्तंभ आहेत, एकामेकाच्या खांद्यावरती हात टाकून बिंदासपणे खुल्या मनाने अनेक साऱ्या गोष्टी ते एकमेकांना सांगत असतात. उमाकांतजी केने यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. दादांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती आणि ती उपस्थिती आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. सो दादांचा सन्मान या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती होतोय. त्यानंतर आपण अनंता म्हात्रे आणि आमचे विशाल दादा, पंकज दादा आणि संतोष दादा या सगळ्यांना आपण विनंती करूयात की हा विशेष सन्मान करण्यासाठी तुम्ही या. आमचे सगळेच मान्यवर या, कारण हा सन्मान सगळ्यात मोठा सन्मान असतो. क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कधी कधी तेही विसरत असतात, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी काहीचे प्रेक्षक तेही विसरत असतात, परंतु महत्त्वाचं पारितोषिक असतं ते म्हणजेच मॅन ऑफ द टुर्नामेंट. त्या बक्षिसासाठी नक्कीच आपण या ठिकाणी हे पारितोषिक देण्यासाठी हे मान्यवर लाभल्यात. हे पारितोषिक आपल्याला ट्रॉफीच्या स्वरूपात स्वर्गीय द्वारकानाथ कृष्णा केने यांच्या स्मरणार्थ श्री दिव्यांश पंकज केने यांच्याकडून ते मिळालं गेलं. आणि जी कूलर आहे ती कूलर स्वर्गीय रोहिदास काशीनाथ केने यांच्या स्मरणार्थ सुधीर काशीनाथ केने यांच्या माध्यमातून ही कूलर आपल्याला देण्यात आली. तर या स्पर्धेमधला मॅन ऑफ द टुर्नामेंटचा पारितोषिक खऱ्या अर्थाने जातोय ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल 60 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष आणि संघर्षातून विजयाचा रस्ता ज्याने निवडला गेला तो म्हणजेच या पोस्टसाठी, आणि त्या खेळाडूचं नाव आम्ही अनाउन्समेंट करत आहोत. नो डाऊट तब्बल 60 धावा ज्याच्या नावावरती राहिला. कालच्या दिवसामध्ये संघर्ष चांगला उंबारली संघाचा राहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये एकच खेळाडू गाजताना पाहायला मिळाला आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा असे यायचंय सबसे कातील करण पाटील. तब्बल 60 धावा ज्याच्या बॅटिंग मधनं आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटिंग अगदी पाहिली गेली तर अटॅकिंग बॅटिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्या करणला देणार आहोत आपण मॅन ऑफ द टॉप. मित्रांनो टाळ्याने तर स्वागत करा संघ हेदुटने. तुमचा खेळाडूला एवढा मोठा हा बक्षीस मिळालाय, सो आपण त्याला हा पारितोषिक तुम्ही उचलताना बघत आहात. चांगली खेळल्यावरच कोणाला तरी काहीतरी भेटतं आणि मेन म्हणजे दयालूनी त्या 25 रन काढल्या त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो. पण आता सध्या तरी तुझ्याकडे एक वेगळा ॲडव्हान्टेजेस होता की सुरुवातीला टीम तुला पुढे पाठवत होती, तो त्यांच्या मनासारखं करत होता, मनाचे विपरीत काहीच केले नाही. हे सगळं श्रेय तू सांगितलं की दयालूने मॅच टर्न केली, परंतु तू जेव्हा घरातून निघतो, कारण ह्या पोजवरती आल्यानंतर सगळ्यात आधी आमचा प्रश्न हाच असतो की घरातून निघताना मेन महत्त्वाचा असतो तो म्हणजे सपोर्ट. घरातल्यांचा कोणाचा सपोर्ट आहे की तू क्रिकेट खेळण्यासाठी जातो आणि चांगलं कार्य करावं? सर्वांचं सपोर्ट आहे. मम्मी पप्पा सर्व बोलतात की मॅच असले कुठे आहे कसं आहे. तकदीरजी काळन यांचा नेहमी पाठिंबा असतो, कारण तुमच्या ते पण होतात. रोहित म्हात्रे, प्रशांत कुंभारकर हे खेळतच असतात, चांगले खेळतात सर्व. असंच पुढे चांगले खेळत राहा हीच. कारण एक शेवटचा फक्त एक, आता जास्त विचारत नाही. आरा ट्रॉफी 8व्या पर्वामध्ये तो होता. आम्ही सकाळपासून तीच अनाउन्समेंट करतो की सर्वांना वाटावं गर्व असं या स्पर्धेचं 8वं पर्व आहे. कारण राकेश दादा आणि ऋषिकेश दादा यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या 8व्या पर्वातले तुम्ही साक्षीदार आहात की चॅम्पियन झालात. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत आणि ही स्पर्धा 9व्या वर्षामध्ये कशी नावारूपाला आली पाहिजे असं तुला वाटतं? स्पर्धा तर खूप छान ठेवलेली आणि आयोजन करणं सोपं नाही आणि खूप चांगलं आयोजन केलं आणि पुढच्या वर्षी अजून चांगलं होईल हीच अपेक्षा. येस, थँक्यू. जरा जोरदार टाळ्याने आपण मॅनेजमेंट कमिटीचं स्वागत करू, कारण धीरज दादांच्या निदर्शनाखाली खरा अर्थाने या मॅनेजमेंट कमिटीने जे खेळाडूंना खेळण्याचं जे मोठं धाडस दाखवलं ते खरा अर्थाने कौतुकास्पद होतं. हा सध्या करणचा ओपिनियन ऐकला. हेदुटणे संघाने या स्पर्धेतला चॅम्पियन पदक उचलला गेला. मित्रांनो 8व्या पर्वाची समाप्ती इथेच होते असं आम्ही जाहीर करतो. पुढच्या वर्षी 9व्या पर्वामध्ये काहीतरी नवीन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल अशी आपण आशा अपेक्षा बाळगूया. आणि सगळ्यांचे सन्मान झालेले आहेत. कोणाचा सन्मान जर चुकून आमच्या हातून राहिला असेल तर कृपया करून माफी असावी. आम्ही इथेच थांबतोय. भेटूया एका नवीन स्पर्धेमध्ये. तोपर्यंत आम्ही घेतोय या स्पर्धेमधून रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय क्रिकेट.